नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालचा आपला विषय झाला होता ASK ब्रेक शू नेट रेट मध्ये. मला खूप साऱ्या इन्क्वायरी आल्या व्हॉट्सअप वरती. रेट ज्यांना पाहिजे त्यांना मी ASK चे रेट दिले, नेट रेट. कुणाकडे काय काय किमतीने रेट आहेत ते त्या लोकांनी मला सांगितले आणि सगळ्यांपेक्षा नेट रेट आपल्याकडेच कमी होता. मला वाटलंच होतं की आपलाच रेट कमी असणार म्हणून, कारण बहुतेक ठिकाणी सगळे रेट आहेत ना MRPच्या वरती अवलंबून असतात आणि लोकल साईटला जर तुमचा परचेस छोटा असेल तर तुम्हाला MRP वरती जास्तीत जास्त डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करतात ते लोक. पण आपल्याकडे असं नाही, आपण जी वस्तू देणार ती तुम्हाला नेट रेट वरती. तर तुम्हाला काल बोललो होतो की आज आपला विषय असेल की फॅक्ट बेअरिंग वरती. तर आज आपण फॅक्ट बेअरिंग वरती बोलणार आहे. आता फॅक्ट बेअरिंग पण एक नामवंत कंपनी आहे. आता बेअरिंगच्या कंपन्या खूप आहेत, तुम्हाला माहिती आहेत. मार्केटमध्ये चालणाऱ्या SKF आहे, NBC आहे, फॅग आहे, टाटा आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या बेअरिंग येतात. पण माझं कसं असतं माहितीये काय, आपल्याला क्वालिटी चांगली आणि क्वालिटी बरोबर आपल्याला ते परवडायला पण पाहिजे आणि आपल्याला प्रॉफिट पाहिजे. ज्या विषयात आपल्याला प्रॉफिट कमी त्या विषयात मी हात घालत नाही आणि दुसऱ्यांना पण सांगत नाही की तुम्ही हे परचेस करा म्हणून. त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल बेअरिंग वाटली फॅक्ट. आणि फॅक्ट बेअरिंग मध्ये प्रॉब्लेम तर मला काहीच नाही अजिबात आलेला. माझे स्वतःचे वर्कशॉप होते तेव्हा पण मी 5-6 वर्ष माझ्या वर्कशॉपला बेअरिंग स्वतः वापरलेल्या होत्या. अजूनपर्यंत मला एकही गाडीची रिप्लेसमेंटची कंप्लेंट आलेली नाही स्वतःच्या अनुभवावरून. आणि मी आता होलसेलमध्ये विकतोय, काउंटरला पण आपल्या रिटेलमध्ये पण विकतोय, पण कुणाची अजून कंप्लेंट नाही की बेअरिंग मध्ये काहीतरी फॉल्ट आहे म्हणून. तशा सगळ्याच बेअरिंग चांगल्या असतात ज्या ओरिजिनल ब्रँडच्या असतात त्या. पण आपण फॅक्ट बेअरिंग का निवडली तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट पण चांगला येतो, बेनिफिट चांगला मिळतो. अगदी मार्केटमध्ये लोकल बेअरिंग, लूज मध्ये बेअरिंग पण तुम्हाला खूप स्वस्त मध्ये मिळतात, पण आपण त्या वापरत नाही. वेंडर मध्ये बेअरिंग घ्यायची झाली तर मी लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही फॅगच घ्या. आता फॅक्ट बेअरिंग मध्ये बघा कसं काय होतं ते. तुम्हाला रेट चांगला मिळतो, क्वालिटी चांगली मिळते, प्लस आपल्याकडे आहेत ना ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. लगेच ऑर्डर केली की आपल्याला बेअरिंग अवेलेबल मिळतात लगेच. कंपनीमध्ये स्टॉक खूप असतो. तुम्हाला जो आपल्या स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवेल मी, चालला असेल तर बघा की फॅक्ट बेअरिंग किती स्टॉक असतो. नुसत्या बेअरिंग आहेत गोडाऊन मध्ये. त्यामुळे तुमची ऑर्डर आली, पण ऑर्डर लक्षात ठेवा लोकल ऑर्डर आहे तर ती खूप कमी येते लोकांची. आता आपण हे रेट जे सांगतोय ना, हे रेट होलसेल वाल्यांसाठी सांगतोय आपण. जे आता तुम्हाला मी सांगणार आहे ते, हे जे व्हिडिओ बनवतोय ना आपण, तर होलसेल वाल्यांसाठी जास्त करू नये. तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर चांगली असेल ना तेवढं तुम्हाला रेट कमी मिळतो, तेवढं तुम्हाला पण होलसेलमध्ये बाहेर विकायला त्याची मदत चांगली होते. तुम्हाला 2 पैसे जास्त प्रॉफिट मिळतं त्याच्यामध्ये. आता फॅक्ट बेअरिंग जास्तीत जास्त मार्केटमध्ये चालणारी कुठली बेअरिंग असेल 6301, जी कॉमन बेअरिंग खूप चालते मार्केटमध्ये, ज्याचा स्टॉक आपल्याकडे किती ठेवला तरी मला वाटतं कमीच पडतो, अशी बेअरिंग आहे 6301. त्यानंतर आपल्याकडे रनिंग मध्ये चालणारे खूप सारे आपण बेअरिंग ठेवतो स्टॉक मध्ये. थोडक्यात 6301 येते, 6300 येते, 6202, 6304, 6200, 6201, 6202, 6203, 6204, त्याच्यानंतर 6001, 6002, त्यानंतर 6004. ह्या ज्या बेअरिंग आहेत ना या शक्यतो मार्केटमध्ये खूप चालतात. म्हणून आपण ह्या रनिंग मधल्या बेअरिंग आहेत ना आपल्याकडे स्टॉक मध्ये अवेलेबल ठेवतो. आता ज्यांना बल्क क्वांटिटीमध्ये अवेलेबल पाहिजेत तर ती ऑर्डर तुम्हाला कंपनीकडनं डायरेक्ट मिळते. आणि लक्षात घ्या, ज्यांची ऑर्डर बल्क मध्ये येते ती डायरेक्ट कंपनीकडनं आपल्याला ऑर्डर मिळते. त्याच्यामुळे फायदा काय होतो की आपल्याला रेट पाहिजे तसा मिळतो. तुम्ही कुठल्याही स्टॉकिस्टकडनं घ्याल तर तो त्याचं कमिशन काढून तुम्हाला देणार, हे अगदी ठरलेलं आहे, तो काय लॉस होणार नाही. म्हणून तुमची ऑर्डर बऱ्यापैकी असेल ना तर तुम्ही डायरेक्ट कंपनीकडनं मागवा. आमचा जो खाली व्हॉट्सअप नंबर येतोय त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला ऑर्डर करा. सेपरेट बेअरिंगची तुम्ही मला ऑर्डर करा. आपल्या एका बॉक्समध्ये साधारण 20 बेअरिंग असतात. म्हणजे एक बेअरिंग तुम्हाला करायची झाली ती एक बॉक्सनी ऑर्डर केला तरी चालते, पण बॉक्स वाईज ऑर्डर पाहिजे त्याची.
सेपरेट 5 पीस 10 पीस अशी ऑर्डर असेल तर मुश्किल होतं, मग ती तुम्हाला लोकल मधनं द्यावी लागते, मग थोडा रेटमध्ये डिफरन्स पडतो. पण बॉक्स वाईज जर आपण ऑर्डर केली ना तर तुम्हाला रेट चांगला मिळतो. आणि मी सजेस्ट फॅट बेअरिंग का करतो तुम्हाला सांगितलंय की त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं बेनिफिट मिळतं, आपल्याला प्रॉफिट, आणि हा आपण प्रॉफिट कमवण्यासाठीच बसलेलो आहे की नुसती समाजसेवा करायला बसलेलो नाहीये. जर प्रॉफिट नाही तर धंदा करायचाच नाही, असा विषय आहे. त्यामुळे फॅट बेअरिंग तुम्ही जर पाहिजे असेल, परचेस करायची असेल तर आपल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला ती फॅटची बेअरिंग अवेलेबल करून देईन. आपल्याकडे स्टॉकमध्ये तर असतेच, एखादा माल जर नसेल तर तुम्हाला आपण कंपनीकडनं डायरेक्ट ऑर्डर करून अवेलेबल करून देतो. जास्त करून बघा आपल्याकडे स्पेअर पार्ट जे असतात ना हे आपण ट्रेडिंग करतो, स्टॉक आपण जास्त ठेवत नाही. ट्रेडिंग करण्याने काय होतं माहिती काय, मधला ट्रान्सपोर्टचा जो चार्ज आम्हाला लागतो ना तो डबल लागत नाही. तुमची सेपरेट ऑर्डर असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्यापर्यंत ते मटेरियल येणार, नाही तर माझ्याकडे येणार, माझा ट्रान्सपोर्ट वेगळा लागणार, माझ्याकडनं परत तुम्हाला पाठवणार, तो ट्रान्सपोर्ट वेगळा लागतो. हे असं होण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट ऑर्डर असेल तर अतिउत्तम, डायरेक्ट पार्टीपर्यंत आपली ती ऑर्डर जाते. आता मला ASKचीच बघा, कालच्या व्हिडिओ नंतर मला 2-3 लोकांनी मला लगेच ऑर्डर दिलेली आहे ASK ब्रेक्सची. त्यांना पण ते सांगितले की तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर भेटेल, त्यांच्या क्वांटिटीमध्ये ऑर्डर असेल त्यांना म्हटलं डायरेक्ट ऑर्डर भेटेल. हा, ज्यांचे कमी क्वांटिटीमध्ये आहेत ना त्यांना आपण लोकल मधनच पाठवलं, मग थोडासा रेटमध्ये त्यांना फरक पडतो. नाही तर म्हणाल की मी तुम्हाला रेट दिले वेगळे दिलेत आणि मला रेटने बिलिंग वेगळ्या रेटने झालंय, तर असं नको व्हायला म्हणून सांगतोय तुम्हाला की तुमची जर ऑर्डर बऱ्यापैकी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप वरती करा, आणि जरी किरकोळ असेल तरी पण सांगितलं तरी काही हरकत नाही. किरकोळ असेल तर आपण किरकोळ मधनं पण देऊ शकतो तुम्हाला. रेटमध्ये काय असा मोठा डिफरन्स ठेवत नाही आम्ही, शक्यतो जेवढा प्रॉफिट तुम्हाला पण होईल, कारण आम्हाला पण कस्टमरच पाहिजेत. तुम्ही जेव्हा माझ्याकडनं घ्याल तेव्हा मला पण पैसे मिळणार आहेत, नाही तर तुम्हाला काय बाहेरनं पण मिळतात सगळे स्पेअर पार्ट ऑलरेडी. आता खूप साऱ्या लोकांकडे मी ऐकतोय ना, मला सांगतात की मी मुद्दाम रेट विचारतो, काय काय लोक फसवतात, रेट खूप कमी सांगतात, मग मी त्यांच्याकडे त्यांचं बिल मागून घेतो. मग बिल जो माणूस देत नाही ना रेट सांगून, की समजायचा आपल्याला फसवायचा प्रयत्न करतोय. कारण बघा रेटमध्ये तुम्ही मला फसवू शकत नाही, कारण मी होलसेल करतोय, मला 20 वर्षाचा यातला अनुभव आहे आणि 5 वर्ष मी होलसेलचा धंदा करतोय. त्यामुळे तुम्ही जरी किती काय फसून कोणी रेट सांगितला मला, तरी मला त्याच्यावर विश्वास आहे की नाही माझं मला माहिती आहे, कारण मार्केटमध्ये कुठल्या कुठे किती किती रेट मिळतं हे सगळं मला माहित असतं. त्यामुळे खरोखर रेट तुमच्या इथे जे काय मिळते ना ते मला सांगा, तुम्ही त्या रेटपेक्षा नक्कीच नक्की तुम्हाला या बेरिंग पण, जसे मी लायनर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की तुमच्या रेटपेक्षा मी नक्कीच कमी किमतीमध्ये देईन, तसंच ह्या बेरिंग पण तुम्हाला आहे ना नक्कीच मागच्या तुमच्याकडे जो रेट असेल ना त्या रेटपेक्षा मी या बेरिंग जे आहेत फॅक्टच्या ह्या बेरिंग तुम्हाला नक्कीच त्याच्यापेक्षा कमी देईन. त्यामुळे तुम्ही मला जो रेट असेल तो खरोखर रेट सांगा. आता हे आजचा विषय झाला बेरिंगचा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक दुसरा व्हिडिओ कुठला तरी घेऊया. माझ्या मते मला 2-3 मेसेज आलेत की बेंडो मध्ये तुम्ही काय करता, तर आपण बेंडो मध्ये करूया पुढचा व्हिडिओ असं मला वाटतंय. बघू, अजून नक्की नाही, अजून 1-2-4 लोकांचे मेसेज काय येतात ते मी बघणार. जसं जसं ज्यांचे मेसेज येतील त्या विषयावर आपण एक व्हिडिओ रोजच्या रोज बनवत राहणार आहे. तर आज हा विषय फॅट बेअरिंग वरचा होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका बघा, सबस्क्राईब जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला आपले पुढचे व्हिडिओ समजणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कुठले आपण व्हिडिओ बनवतो, आपल्याकडे काय रेट आहे, आपल्याकडे कोणती ऑफर आहे ही तुम्हाला समजेल लगेच. नाही तर मी तुम्हाला प्रत्येक टायमाला लिंक शेअर करत बसणार नाही व्हॉट्सअपवरती. तुम्ही लिंक शेअर करणार, त्याच्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ ओपन करून बघणार. त्यापेक्षा तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जर क्लिक केलात ना तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील की बाबा व्हिडिओ आज अपलोड झालेला आहे. तुम्हाला तिथल्या तिथे लगेच समजेल की बाबा कोणता व्हिडिओ झालाय आणि काय ऑफरचा व्हिडिओ झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ फॅट बेअरिंग वरती होता. माझ्यामध्ये पुढचा व्हिडिओ आपण एकतर इंडोरनचे कॉन्सेप्ट किंवा आपण आता तुझं म्हटलं तुम्हाला बेल्टचे रोलर किट वगैरे बेल्ट ह्याच्यावरती बनवूया. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.